सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। मागील भागात आपण समग्र प्रगती पत्रकातील भाग ब मधील विकास क्षेत्र 1 शारीरिक विकास या संदर्भात माहिती पाहिलेली आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास मिळेल। आज आपण विकास क्षेत्र 2 सामाजिक, भावनिक, नैतिक विकास याविषयी माहिती मिळवणार आहोत। कृती विभागास सुरुवात करूया। क्षेत्र क्रमांक 2 विकास क्षेत्र, विषय सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास। अभ्यासक्रमाची ध्येये आहेत: CG4 बालके भावनिक बुद्धिमत्ता विकसित करतात, म्हणजेच स्वतःच्या भावना समजून घेऊन त्यांचे व्यवस्थापन करण्याची आणि सामाजिक नियमांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण होणे। CG5 आहे बालके उत्पादक कार्याबाबत व सेवेबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करतात। आणि यातील CG6 आहे बालके स्वतः भोवतालच्या नैसर्गिक वातावरणाबद्दल कृतज्ञता दर्शवितात। या क्षेत्राअंतर्गत निश्चित केलेल्या क्षमता आपल्याला मार्गदर्शिकेमध्ये दिलेल्याच आहेत। सोबत इथे या फोटोत आपल्याला हे पाहायला मिळेल। यापैकी मी निवडलेली क्षमता आहे CG4.4 इतर बालकांबरोबर सहकार्य वृत्तीने वागतो। मूल्यांकनासाठी घेतलेली कृती किंवा उपक्रम आहे गटात शब्द तयार करणे। आपले वर्गात दैनंदिन कृतीयुक्त शिक्षण होतच असते। यातील कोणतीही एखादी कृती तुम्ही या उपक्रमासाठी निवडू शकता। आता यात भाषेचे शब्द तयार करणे आले, संख्येशी निगडित उपक्रम आले, किंवा तुम्ही एखादा कला कार्यानुभव या विषयांशी निगडित एखादा खेळ घेऊ शकता। मी इथे विद्यार्थ्यांचे गटात शब्द तयार करणे हा उपक्रम घेतलेला आहे। विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्या गटात अक्षरांचे कटआउट वाटणे। गटात वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळे विद्यार्थी आहेत। आता हे सर्वांनी एकमेकांच्या मदतीने जास्तीत जास्त शब्द तयार करायचे आहेत। मूल्यांकनासाठीचे प्रश्न: 1. तू बनवलेले शब्द वाचून दाखव। 2. हे शब्द बनवताना तुला काही अडचण आली का, आणि आली असेल तर ती कोणती? हे शब्द बनवताना तुला कोणी मदत केली, आणि तू शब्द बनवायला कोणाला मदत केली? इथे आपल्याला विद्यार्थ्यांचे गटात कसे वर्तन आहे याचे निरीक्षण करता येईल। आता सर्वात महत्त्वाचा भाग मूल्यांकन निकष संच म्हणजेच रुब्रिक। पहिली क्षमता आहे जाणीव जागृती। आता आपले कामगिरीचे स्तर निर्झर, पर्वत, आकाश यातील निर्झर अंतर्गत मी रुब्रिक तयार केला आहे। इतरांकडे बघून प्रयत्न करतो। पर्वतचा रुब्रिक आहे गटासोबत राहून साधे शब्द तयार करतो। आणि आकाश या स्तरावर रुब्रिक आहे स्वतःहून शब्द सुचवतो। या 3 पैकी विद्यार्थी ज्या स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण आपल्याला करायची आहे। दुसरी क्षमता आहे संवेदनशीलता आणि कामगिरी स्तरानुसार रुब्रिक पाहूयात। निर्झर या स्तरावरचा रुब्रिक आहे गटात जुळवून घेत नाही। पर्वत या स्तरावर आहे गटात सहभागी होतो। आणि आकाश या स्तरावर आहे स्वतः सहभागी होऊन इतरांना प्रोत्साहित करतो। विद्यार्थी यापैकी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण आपल्याला करायची आहे। तिसरी क्षमता आहे सर्जनशीलता। इथे आता कामगिरी स्तरानुसार रुब्रिक पाहूयात। निर्झर साधे शब्द बनवतो। पर्वत गटाने दिलेल्या अक्षरांवर आधारित नवीन शब्द
सुचवतो. आकाश या स्तरावर रुब्रिक आहे विविध नवीन नवीन शब्द सुचवतो. यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे आपल्याला बरोबर अशी खूण करायची आहे. यानंतर आहे शिक्षक अभिप्राय. हा विद्यार्थ्यांच्या निरीक्षणावरून वेगवेगळा असणार आहे. यातील तिसरा भाग आहे स्वयंमूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन आणि चौथा भाग असणार आहे पालकांचा अभिप्राय. आणि या आहेत मी केलेल्या नमुना नोंदी. तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून तुम्हाला याचा उपयोग करून घेऊ शकता. हा व्हिडिओ आपणास नक्कीच मार्गदर्शक ठरेल या आशेसह धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.